महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त टिटवाळा आणि परिसरातील शिवमंदिरांमध्ये भक्तांच्या अलोट गर्दीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासूनच मंदिराच्या प्रांगणात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गंगा गोजरेश्वर देवस्थान मठ येथे मध्यरात्री घडणाऱ्या अद्भुत घटनेचा अनुभव घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. रात्री 12 वाजता येथे कारंजी प्रकट होऊन शिवलिंगावर अभिषेक घडतो हे दृश्य पाहण्यासाठी हजारो शिवभक्त उत्सुक होते. महादेवाच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, मुरबाड, शहापूर आणि भिवंडीसह विविध भागातून भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते. काळू नदीच्या त्रिवेणी संगमात स्नान करून गोजरेश्वर महादेवाच्या पवित्र दर्शनाचा लाभ घेतला. या पर्वाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे हरिपाठ, प्रवचने, भजन आणि कीर्तन यांची रेलचेल होती. टिटवाळा पूर्वेकडील शिवमंदिर, वासुंद्री येथील पेशवेकालीन शिवमंदिर, मांडा पश्चिम येथील महाकालेश्वर मंदिर आणि टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील नव्याने प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या शिवपिंडीस दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली होती. हे केदारेश्वर गुहा मंदिर एक अद्भुत आणि रहस्यमय ठिकाण आहे. हे शिवमंदिर एका मोठ्या गुहेत आहे आणि त्याच्या मध्यभागी एक विशाल शिवलिंग आहे. विशेष म्हणजे हे शिवलिंग वर्षभर थंड पाण्यात बुडलेले असते. ही गुहा नैसर्गिकरित्या तयार झालेली असून पाण्याचा स्रोत कुठून येतो आणि इतक्या उंचीवरही वर्षभर कसे टिकते हे आजही गूढ आहे. सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग 4 युगांचे प्रतीक असलेल्या 4 खांबांचे हे मंदिर असून सध्या या 4 खांबांपैकी केवळ एकच खांब उभा असून तो पडला तर या जगाचा नाश होईल अशी आख्यायिका या मंदिराची आहे. त्यामुळे या मंदिराची टिटवाळ्यात साकारलेली प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केलेली होती. सकाळपासूनच येथे दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि कल्याण जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांच्या वतीने आलेल्या शिवभक्तांना प्रसाद वितरण करण्यात आले. वासुंद्री येथील पांडवकालीन शिवमंदिरात दरवर्षी शिवरात्री निमित्त जत्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील या जत्रेला आसपासच्या गावखेड्यातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. आलेल्या शिवभक्तांना उद्योजक विजय पाटील यांनी खिचडीचे वाटप केले. मांडा टिटवाळा पश्चिम येथील वासुंद्री गावच्या नदीकिनारी असलेल्या महाकाळेश्वर मंदिरातही शिवभक्तांचा महापूर पाहायला मिळाला. येथेही भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. रिजन्सी परिसरात असलेल्या शिवमंदिरातही सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. भाविकांनी दुग्धाभिषेक करून महादेवाची आराधना केली. हर हर महादेवाच्या जयघोषात टिटवाळा आणि परिसरातील महाशिवरात्री उत्सव उत्साहात पार पडला.